श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. बघा, आपल्या जीवनामध्ये कधी कधी अशा अडचणी येतात ना, आपण कितीही प्रयत्न करतो एखादं काम करण्यासाठी जाण्याचं, किंवा कुठलं काम हाती घेतलं तर त्या कामामध्ये अडथळे निर्माण होतात. पैसा येतो तरी पण पैशाची तंगी जाणवते. घरात उगाचच वाद किरकिर, घरामध्ये मतभेद होत राहतात आणि नेहमी घरामध्ये काही ना काही अडचणी येत राहतात. तर बघा, शनिदेव हे न्यायाचे देवता आहेत. ते प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. आणि आज शनी अमावस्या आहे, तर आपल्याला शनी देवाची कृपा मिळवण्यासाठी आज हा उपाय, अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय करायचा आहे, जेणेकरून आपल्या घरातील ताणतणाव, वादविवाद किंवा जे काही कामासाठी आपण जातो त्यात येणारे अडथळे दूर होतील या उपायामुळे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा की आपण शनी अमावस्येला संध्याकाळी कुठे दिवा लावायचा आहे, कोणत्या तेलाचा दिवा लावायचा आहे, दिव्या लावताना कुठला मंत्र बोलायचा आहे आणि त्यामुळे आपल्याला कोणते लाभ मिळू शकतात, सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपले निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब. शनी अमावस्या का महत्वाची आहे, तर जी अमावस्या म्हणजेच काय, तर चंद्र नसलेली रात्र, आणि हा दिवस खूप जास्त आध्यात्मिक आणि तसंच पितृस्मरणासाठी खूप जास्त शुभ मानला जातो. आणि जेव्हा ही अमावस्या शनिवारी येते ना, तेव्हा तिचं महत्त्व खूप जास्त पटीने वाढतं. आणि या दिवशी कोणते उपाय करू शकतात, तर शनी दोष शांत करण्यासाठी आपण उपाय करू शकतो. आर्थिक अडचणी कमी होण्यासाठी त्यामुळे मदत होते. घरातील नकारात्मकता दूर होते आणि मनाला शांती मिळते. आता सगळ्यात महत्त्वाचं, शनी अमावस्येला आपल्याला दिवा कुठे लावायचा आहे, तर बघा, सूर्यास्तानंतर, सकाळ दुपारी नाही, संध्याकाळी सूर्यास्तानंतर घराच्या मुख्य दरवाजाबाहेर आपल्याला उजव्या बाजूला, उजव्या साईडला तुम्ही दरवाजाकडे तोंड करून उभं राहायचं. आणि तुमचा हात, उजवा हात ज्या साईडला येतो त्या साईडला तुम्हाला मोहरीच्या तेलाचा म्हणजेच राईच्या तेलाचा आपल्याला एक दिवा लावायचा आहे. आता दिवा कसला घ्यायचा, दिव्यासाठी कोणती वस्तू वापरायची, तर मातीचा दिवा तुम्ही घेतला तरी चालेल. तुमच्याकडे दिवाळीची पंती असते किंवा तुम्ही मातीचा बनवलेला असेल, किंवा मग तुम्ही पिठाचा दिवा बनवला तरी चालेल. त्याच्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं, कापसाची वात लावायची आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ आपल्याला टाकायचे आहेत. आणि आपल्याला दिवा पेटवायचा आहे. आणि दिवा पेटवताना कोणता मंत्र म्हणायचा आहे, तर ओम शन शनेश्वराय नमः, ओम शन शनेश्वराय नमः. हा मंत्र 11 किंवा 21 वेळा तुम्ही म्हणू शकता. आणि त्यानंतर तुम्ही शनिदेवाला प्रार्थना करा, हे शनिदेवा, माझ्या आणि माझ्या कुटुंबावरील सर्व अडचणी दूर करा, आमच्या कामात येणारे अडथळे दूर करा, माझ्या मुलांना बुद्धी द्या आणि तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या सोबत राहू द्या. बघा, असं केल्याने तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधार होईल. घरामध्ये निगेटिव्हिटी असेल तर ती देखील दूर होईल. खूप जास्त फरक जाणवेल तुम्हाला, कारण की आजची शनी अमावस्या ही नेहमी येत नाही, प्रत्येक महिन्याला येत नाही. शनी अमावस्याला खूप जास्त महत्त्व असतं. त्यामुळे आज संध्याकाळी तुम्ही न विसरता हा दिवा नक्की तुमच्या दरवाजाच्या उजव्या बाजूला लावा. श्री स्वामी समर्थ.